कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू, काय झालं होतं मला? काही नाही अगं, जराशी चक्कर आली होती। लवकर बरं वाटेल हा? आबा कुठे आहेत? तुम्ही जरा बोलवता का आबांना? आबा कशाला हवेत तुला? काय मिसळलं होतंस त्यांच्या उपम्यात? काय? मी खोटं बोलू नकोस। काय मिसळलं होतंस ते सांग। आत्या, तू काय बोलता तुम्ही? मी आबांच्या खाण्यात काम असेल असं का बोलताय? कुठे आहेत आबा? आबा ठीक आहेत ना? हा, बोलवा ना आबांना। आबा बरे आहेत आणि मगाशीच वावोशीला गेले। मला बोलायचं होतं त्यांच्याशी। हो नेत्रा, शेवटचं विचारते तुला, त्यांच्या उपम्यात काय मिसळलं होतंस ते सांग। इंद्राणी मॅडम, मला जरा महत्वाचं बोलायचं तुमच्याशी, जरा येता? इंद्राणी मॅडम, मला असं वाटतंय की आबांच्या नाश्त्यामध्ये नेत्राने नाही तर रुपाली किंवा अस्तिकाने काहीतरी मिसळलं होतं। पण असं का वाटतंय तुम्हाला? मी आणि नेत्रा किचन मध्ये होतो। आणि सर, नेत्रा अद्वैत बरोबर होती तर ती कसं काही मिसळेल? याचाच अर्थ हे काम रुपाली किंवा अस्तिकाच आहे। आणि एक सांगू का, मला ना अगदी मनापासून असं वाटतंय की हीच आपली नेत्र आहे। अस्तिकाच्या रूपात जी आहे ती नेत्रा नाहीये। माझ्या आबांच्या नाश्त्यात तू विष मिसळलास? आणि स्वतः खाल्लं तेव्हा स्वतःला काहीच झालं नाही। आणि बरोबर आहे ना, कसं काय होणार? तू तर नागेस। माझ्या आबांचा घात करण्याचा प्रयत्न केलास तू। पण एक लक्षात ठेव, मी इथे असताना तू कुणाचंही काही वाईट नाही करू शकत। आणि आबांनी तुला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तुला त्याचं उत्तर माहित नव्हतं, म्हणून तू चक्कर येऊन पडण्याचं नाटक केलं। कारण तुला असं वाटलं की आम्ही सगळे फसू तुझ्या या प्रयत्नाला। पण असं काहीही झालेलं नाहीये। आणि काकू, तुम्ही काय इथे बसलाय? तुम्हाला माहितीये ना, ती कधीही काही करू शकते।
आणि हळूहळू तुम्हाला लक्षात येत आहे ना काय घडतंय ते? हो, येतंय हळूहळू सगळं लक्षात. आणि तुझा फार फार तर एक दिवस असून, पण तू असती कायस हे लवकरच सगळ्यांना कळणार आहे. आणि देवी आई सगळं बघती. खरंय, देवी आई सगळं बघते. व्हॉट? केतकीने सांगितलेला घटनाक्रम असाच होता. हा म्हणजे मी जेव्हा किचनमध्ये गेलो तेव्हा काकू आणि नेत्राच्या रूपातली नेत्रा किचनमध्येच होती आणि अस्तिकाच्या रूपातली नेत्रा आणि ती बाई रुपाली मात्रे सुद्धा किचनमध्येच होती. मुळात हा विचार आपला नव्हताच. हा विचार अस्तिकाच्या रूपात असलेल्या नेत्राचा होता. तिने हा विचार आपल्या डोक्यात टाकला, आपला एक दृष्टिकोन तयार केला. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की? मला म्हणायचंय की आपण वेगळा विचार केलाच नाही, आपण आणखी विचार करायला हवा. माझं म्हणणं हे नाहीये की केतकी जे म्हणते ते 100% बरोबर आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कदाचित आपण वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला कळेल खरी नेत्रा कोण आहे. काय झालं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.